friends, this is our English Study Express grammar train and this is our train. So meet our first coach of the train. I am first coach. I am going to present today's lesson kind of sentence. Kind of sentence म्हणजे वाक्यांचे प्रकार. Statements or assertive sentence म्हणजेच विधानार्थी वाक्य. It had two types. Number 1 affirmative sentence म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि number 2 negative sentence म्हणजेच नकारार्थी वाक्य. Number 2 question. Question म्हणजे प्रश्न. It has also two types. Number 1 WH question and number 2 verbal question or yes or no question. Number 3 imperative sentence or command म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. हे वाक्य आज्ञा, विनंती, प्रार्थना, उपदेश व्यक्त करताना वापरले जातात. नंबर 4 एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य. हे वाक्य उत्कट भावना दर्शवण्यासाठी वापरले जातात. थँक यू. आय एम सेकंड कोच. Pronoun of definition. Pronoun used instead of noun. Personal pronoun chart. I, me, my, we, us, our, you, your, he, him, his, she, her, it, its, they, them, their. Thank you. I am third coach. I will present grammar lesson adjective. adjective. Adjective means विशेषण. And it is about shape, size, color, quality, material, number, use of purpose, origin. Example: a round table, a long road, a white paper, one chalk, a golden chain. Thank you. I am fourth coach. Opposite word. Alive, dead, backward, forward, beautiful, ugly, big, small, bold, timid, bright, dull, clean, dirty, common, unique, foolish, wise, able, unable. Thank you. I am fifth coach. Singular and plural number. सामान्यपणे एकवचनी सामान्य नावाच्या शेवटी यस प्रत्यय जोडून त्यांचे अनेकवचनी रूप तयार होते. एक्झाम्पल बॅट, बॅट्स, कॅप, कॅप्स, एक्सेट्रा. सामान्यपणे एकवचनी सामान्य नावाच्या शेवटी यस, ch, एक्स किंवा ओ असेल तर सामान्यतः ही शेवटी यस प्रत्यय जोडून त्यांचे अनेकवचनी रूप तयार होते. एक्झाम्पल बस, बसेस, क्लासेस, एक्सेट्रा. अपवाद फोटोज, बांबूस, ऑक्सेल. सामान्यपणे एकवचनी सामान्य नावाच्या शेवटी वाय असेल व त्यापूर्वी व्यंजन असेल तर वायच्या जागी आय हे अक्षर व त्यानंतर यस प्रत्यय वापरावा लागतो. म्हणजेच वाय ऐवजी IES वापरावा लागतो. एक्झाम्पल लेडीज, सिटीज, एक्सेट्रा. परंतु नामाचे शेवटचे अक्षर वाय असेल व त्यापूर्वी स्वर AEIOU हे असेल तर वाय हे अक्षर कायम राहते व यस हाच प्रत्यय लागतो. एक्झाम्पल बॉयज, डेज, एक्सेट्रा. सामान्यपणे एकवचनी सामान्य नावाच्या शेवटी एफ किंवा एफ ही अक्षरे येतात. यांचे अनेकवचनी रूपे करताना एफ किंवा एफ यांचा लोप होऊन VES प्रत्यय वापरावा लागतो. एक्झाम्पल लाईफ, एक्सेट्रा. अपवाद रूफ्स, प्रूफ्स. काही सामान्य नामांच्या स्वरात बदलून अनेकवचनी रूप तयार होते. एक्झाम्पल मेन, वुमेन, एक्सेट्रा. काही सामान्य नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. एक्झाम्पल डिश, डिअर, एक्सेट्रा. काही सामान्य नामांची अनेकवचनी रूपे तयार करताना काही सामान्य नामांची अनेकवचनी रूपे अगदी वेगळ्या प्रकारे होते. एक्झाम्पल मॅन, वुमेन, ऑक्सेल. थँक्यू. I am a seventh coach. Punctuation mark, apostrophe, full stop. विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतात. क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देतात. एक्सक्लेमेशन मार्क. उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क देतात. कॉमा. वाक्यातील शब्दसमूहात एकत्र जास्त शब्द आल्यास प्रत्येक शब्द वेगळा आहे असे दर्शविण्यासाठी कॉमाचा वापर करतात. इन्व्हर्टेड कॉमा.
वाक्यातील बोललेले शब्द वेगळे दर्शविण्यासाठी इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करतात. थँक्यू. I am 7 coach. WH question word. WHET what म्हणजे काय? WHEN when म्हणजे केव्हा? WHERE where म्हणजे कोठे? WHICH which म्हणजे कोणते? WHO म्हणजे कोण? HOW how म्हणजे कसा? WHOM who म्हणजे कोणाला? WHOSC who म्हणजे कोणाचे? WHY म्हणजे का?